गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. प्रियांका काहीतरी खातीये कुडुम कुडुम आणि तिचा आहे आज दुसरा दिवस ऑफिसचा. बघा प्रियांका कशी चालली आहे तयार होऊन. तू बॅग का घेऊन जाते यार? आमच्या ऑफिसमध्ये मुली सगळ्या पर्स घेऊन येतात. मला पण वाटतं पर्स पण नको राहू द्या. मस्त पर्स घेऊन जायचं. बॅग जसं काही तू ऑफिसलाच आहे, सॉरी स्कूल कॉलेजमध्ये. कॉलेजचा फी द्यायला पाहिजे ना. तर आज मित्रांनो प्रियांकाला ड्रॉप केलंय बालाजी हॉस्पिटलच्या मागं आणि जवळ आहे, जरा जवळ आहे. जवळ आहे म्हटलं तिथं तो बी राहील. मला वाटलं जवळ आहे हे लोकेशन असं बोलताय. जवळ ये म्हटलं. आणि आजची एस राईड आहे वाघुलीवरून, त्यामुळं ते बालाजी हॉस्पिटलच्या बाहेर थांबायला सांगितलंय तिला. कसं वाटतंय दुसरा दिवस? बघू आज कसा होतंय. कारण लांब डिस्टन्स असलं ना, हे एक चॅलेंज असतं बाबा. जायचं कसं, यायचं कसं, हे मोठं चॅलेंज असतं. स्वाईप करत राहायचं. हा, एस राईड ॲप बघत राहायचं, कारण ते बरं पडतं जरा. आणि जवळ असल्यावर काय नाही, तुम्ही कधी जाऊ शकता, माझ्यासारखं कधी येऊ शकता. तर आता 8 वाजलेत, काल 8:30चं पिकअप होतं, आज थोडं लवकर आहे. त्यामुळं आता मी काय थांबणार नाहीये, मी जाणार आहे. जिमला उशीर होते. हॅलो, कॉल आला एस राईडवाल्याचा. काय झालं? आता निघणार आहे. कम्युनिकेशन गॅप झाला कुठेतरी. नाही, तोच म्हणला होता मी 8 वाजता येतो. बालाजी हॉस्पिटलला किती वाजता येतो? तोच म्हणला. मी म्हणले ना मी बालाजी हॉस्पिटल पर्यंत पैसे थांबते. तो म्हणला मी 8 वाजेपर्यंत येतो. ओके, जाऊ द्या, आता त्याला उशीर होईल. मी जातो जिमला. ऑल द बेस्ट, बाय बाय, टाटा. माझी भांडी घासून झाले असते. बघा, प्रियांकाला भांडी घासायचं टेन्शन पडलंय. तर चला आता भेटूया थोड्या वेळानंतर. हनुमान जयंती आज. तर आमच्या जिममध्ये किती मस्त हनुमानांची मूर्ती आहे. तर छान असं पूजा केलेली आहे, हार घातलाय आणि इथं प्रसाद पण ठेवलाय. तर प्रत्येक जिममध्ये अशी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो असतोच. तर तेच असतं की शक्तिशाली, शक्तीचं प्रतीक असतं. मस्त वाटतं, भारी. जाऊयात घरी आता. आज केले मी ट्रायसेप्स अँड थोडंसं शोल्डर केलं. ट्रायपॉड आणायला विसरलो, ट्रायपॉड आणला नाही. मग अँगलवरून लगेच समजलं असेल तुम्हाला. खाली ठेवावा लागला मोबाईल, इकडे तिकडे ॲडजस्ट करावा लागतो. ट्रायपॉडवर कसं स्टेबल राहतो. आंघोळ करून रेडी झालोय मी आणि विवानला होतो ना आंघोळ करायची. पारुष हा विवान. आणि आई एक रेसिपी सांगणार आहे, म्हणजे उन्हाळ्याचा आयटम आहे तो. लोणची पापड असतात ना, त्याच्यासोबत बनवला जाणारा आयटम आहे. तर त्याचं नाव आहे खारवडे. तर आई सांगणार आहे पुढचं रेसिपी वगैरे. तर बघा आता खारवडे कोणत्या पिठाचे असतात, काय असतात, आई सांगणार आहे सगळं. सांग. बाजरी ना 1 किलो भिजाय का 3 दिवस भिजली. बाजरी. मग आता गावात पाट्या वाटीत मी इथं मिक्सर वाटली. म्हणजे बाजरीच्या पिठाचे खारवडे आहेत ते. तर असं आहे, म्हणजे भिजायला घालायची 2-3 दिवस. भिजाय घालायची, तिसऱ्या दिवशी वाटायची. हां. आणि चाळणीने गाळून घेतलं पीठ ते वाटलेलं. आणि आता काय करते तू? त्यातलं पाणी ओतून काढलं ना, आता तांब्यावरून हाताने ठेवलंय. पाणी गरम व्हायला ठेवलंय आणि मग ते फक्त शिजवायचं आपल्याला, थोडासा मसाला वगैरे टाकून. चीक म्हणते त्याला ना. काय? चीक हटायचं आता ते. अच्छा, चीक हटायचा आहे, करेक्ट. जसं आपण कुरडया करायला चीक बनवतो ना, तसाच. आणि आता विद्वान आम्हाला काय करू देत नाही रे, कारण तुझी मम्मा गेली ऑफिसला. तुला आज आम्ही फटकवणार चांगला. फटकवणार म्हणलं, हात नाही लावायचा त्या माईकला, नाही तर तुला खाली सोडेल बरं का मी. आणि आम्हाला आता वरती टेरेसवर जायचंय ते वडे तोडायला. हा, ऊन नाही इथं. एवढी एक चांगली गोष्ट आहे. टेरेसची चावी असते आमच्याकडं. बघा मित्रांनो, आईची खाटी आहे. अजून हटायचं ते खाली ना. हा, म्हणजे एकत्र करायचं आणि उकळी आलेली पाण्याला त्यात टाकायचा. तर हा पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. हा उन्हाळी वाळवणाचा प्रकार आहे. आणि असं उकळत्या पाण्यात टाकलं की मग तो बरोबर थोडासा घट्ट होतो.
म्हणजे असे वडे तोडता आले पाहिजेत. हे बघा हटल्यानंतर तो एवढा घट्ट होतो आणि अजून घट्ट होईल थोड्या वेळानंतर. आता आम्ही टेरेसवरती चाललेलो आहे ते वडे तोडायला. आई पण आली आहे. तर काय काय मसाला टाकला त्याच्यात? जिरा, अख्खा जिरा आणि मीठ टाकायचं झालं. हे बघा इथं उन्हात करू शकतो ना, इथंच का फक्त कबुतरांपासून सावध. फायनली कसं झालंय चीक दाखवते तुम्हाला. हे बघा गव्हाचा चीक असतो ना तसंच झालाय वाटतंय रे. हा याला इथं घसरगुंडी दिसलेली. आता आईने साडी आणलेली आहे ती आता पाण्यात भिजवून घेतली आहे आणि खाली टाकायची. आणि टेरेस पण स्वच्छ आहे, काल पाऊस झालाय ना त्यामुळे सगळं धुवून निघाले. बघा मित्रांनो कशी तोडायची असतात वडे. हे वाळलं ना मग असा बारीक होतो आणि मग तळताना घ्यायचा एवढा फुगतो. ते गरम असल्यामुळं पाणी ठेवावं लागते साईडला आईला. थोडं होऊ दे थंड. मग तर तिकडं जास्त ऊन लागत होतं त्यामुळं आम्ही सावलीत आलोय आणि ते पीठ जरा जास्तच गरम आहे. गरम गरम तोडायला. हां आणि थंड झाल्यावर ते मग बरोबर येत नाहीत. त्यामुळे पाणी पण ठेवलं आईनी साईडला. पाण्याचा हात घ्यायचा आणि मग तोडायचं असं. मग हात भाजत नाही ना, गरम गरम तोडावं लागतं. आणि कुठं कुठं यूज होतात हे वडे सांग बरं? लोक चकण्या बिकण्या खात्यात. आणि सण उत्सवाला पण ते टाकून दे रे, तिकडे टाकून दे. थोडं आपलं टाइमपास म्हणून संध्याकाळचं थोडं तळलं, नाही तर का जेवायच्या टायमाला तळलं तरी भारी लागतात. म्हणजे पापड बिपड खातो ना आपण जेवताना, त्यातलाच एक आयटम आहे. मग चांगलं लागत तळलं का, जेवताना तळलं तरी चांगलं लागतं. आणि तसं 4 वाजता आपली भूक लागली थोडं तळलं 2-2 खाल्लं तरी चांगलं लागतं. कारण हेल्दी आहे ते, बाजरीचं आहे. बाजरीचं मी पण ट्राय करणार आहे. बघा गरम आहे जरा. आईने कसं तोडलं बाबा. हां गरम म्हणल्यावर विवान कसा करतोय जरा जास्तच गरम आहे ते. बघा काय नाही, सिम्पल आहे, फक्त असं करायचं. याचा वेगवेगळा शेप पण देऊ शकतो तुम्हाला पाहिजे तसा. पण हे वडे तोडायचं एकदम इझी असतं. प्रियंकाला नाही सुट्टी, प्रियंकाला सुट्टी नाही आहे, कामाला गेली आहे. शनिवार रविवार जायचं, इकडे जायचं तिकडे काव करावं. आता ते बटाट्याचं चिप्सच आणलं. माझं ऑफिस जवळ आहे त्यामुळं मी ॲडजस्ट करू शकतो. आता 11:30-12ला जाईल मी ऑफिसला. त्याला सांभाळून नाही करता येत, गरम गरम आहे. माझं नीट नाही येत. त्याला काय नाही होतं, ते तळ्या मस्त दिसत बघ वाकडे. ठेव तिथं खाली, खाली ठेव. तुला द्यायला आलाय तो. चाललोय ऑफिसला. एवढं ऊन आहे ना भाई. बघा टी शर्ट ओला झालाय. ऊन नाहीये ऍक्च्युली, गरम होते. म्हणजे आज पण पाऊस येणार आहे असं वाटतंय. मी चालले आता ऑफिसला. 11:15 वाजलेत. नाही ऍक्च्युली 11:15 वाजले. मला वाटलं उशीर झाला असं. पावणे 6 वाजलेत. वरती फॅन चालू आहे, आवाज येत असेल तुम्हाला. आणि हे बघा आपले वडे कसे झालेत. आईने पावसाच्या आधीच खाली आणले होते. तर सकाळी पांढरा कलर दिसत होता, वाळल्यानंतर ते थोडेसे काळपट झाले. असं असतं, बाजरीचं पीठ आहे ना त्यामुळे ते थोडेसे काळपटच दिसणार. पण आता तेवढं थोडंसं 1-2 दिवस वाळले आणि पण असे पण खाऊ शकता तुम्ही, मस्त लागतं. काय खाल्लं? चिंचोके. चिंचोके तू सगळे संपवले वाटते प्रियंका. हाऊ वॉज युअर सेकंड डे? चांगलं होतं ना? एस राईडनी गेली, एस राईडनी चाली. बरं कुठे काम पण भरपूर झालं ऑफिसमधून ना. आणि कुठं उतरवलं त्याने? खराडी बायपासला. बरं उद्या पण जायचंय. उद्या पण जायचं का? 3 दिवस. उद्या मॉर्गनला सुट्टी आहे. उद्या आम्हाला पण सुट्टी. चलो गाय 10:30 वाजले. आता विवानची झोपायची वेळ झालेली आहे. हा
प्रियांका इथं पीठ मळतीये उद्यासाठी. म्हणजे बघा, रात्रीचं पीठ मळून ठेवतीये. ती तयारी करावी लागत होती आणि एक काळ स्वतः वर्क फ्रॉम करत होती. निवांत पडली होती बेडवर. हा? आणि आता पीठ मळावं लागतंय रात्रीच्या 10:30 वाजता. पण ठीक आहे, चला. एस राईड मिळते तिला. एस राईड बरी पडते ना प्रियांका? हा, एवढं नाही हेक्टिक होत. 2 दिवस जायचं का 3 दिवस? हा, ओ भाई साहब, खाली उतरा तुम्ही. 3 दिवस जायचंय सध्या. 2 तास लागले जायला? ओ माय गॉड. यायला यायला लागणार. जायला सकाळचं नसतं ट्रॅफिक. जायला मला 1.5 तास. हा, 11 वाजायला 10 मिनिटं बाकी आहेत. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर उद्या सुट्टी आहे आपल्याला, पण सकाळी एक आपलं डिप्लॉयमेंट आहे 6:30 वाजता. तर लवकर उठायचं आहे. तोपर्यंत गुड नाईट, टाटा, बाय, टेक केअर, सी यू.